नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातले मुळाक्षरे. मुळाक्षरांचं मराठी व्याकरणाच्या भाषेत वर्णमाला असे म्हणतात. आपण त्या वर्णमाला किंवा मुळाक्षरे या टॉपिकवरती प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये 1-2 प्रश्न हमखास येत असतात. त्यासाठी आपण थोडक्यात माहिती पाहूया. मूळ संस्कृत वर्णमालेत 50 वर्ण होते. त्यात मराठीने लू आणि ळ या वर्णांची भर घातली. आता दीर्घ लू, रू हे जवळजवळ वापरात नाहीत, पण कालांतराने बदल होऊन तेच वर्णमालेत 48 वर्ण मानले जाऊ लागले. परंतु प्राध्यापक अरविंद मंगळूरकरांनी ए आणि आ यातून इंग्रजी स्वरांचा वर्णमालेत समावेश असा विचार मांडला. मांडला. तसेच सबनीस आणि क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा समावेश करून एकूण 36 मानावी असे मत मांडले. शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार ए आणि आ या इंग्रजी स्वरांचा तसेच क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा वर्णमालेत समावेश असे नमूद केले. म्हणूनच आधुनिक वर्णमालेत 14 स्वर, 2 स्वर आदी तसेच 36 व्यंजने आहेत. कारण जर संयुक्त स्वर स्वरांतर्गत येत असतील तर संयुक्त व्यंजने सुद्धा व्यंजनांतर्गत असायला पाहिजेत. त्याचप्रमाणे 50 दिलेले काही मराठी व्याकरणाच्या पुस्तकामध्ये 50 वर्ण दिलेले आहेत, पण 50 नसून एकूण 52 आहेत त्या आधुनिक वर्णमालेप्रमाणे. त्या कोणत्या ते खालीलप्रमाणे आपण पाहूया. 2009 मध्ये शासन स्तरावर स्वीकारलेले वर्णमाला बघा. अ, आ, इ, उ, ओ, ऋ, लू, ए, अ, ऐ, ओ, अ, औ, अम, अहा. क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ, ज्ञ, क्ष, ज्ञ. की आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी असं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो काही ट्रिक नुसार. कचट तप, कचट तप बघा. कचट तप. चला पुढे पाहूया. वर्णमालेत महत्वाचे बघा काय आहेत. मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या किती होती? 48. मूळ संस्कृत वर्णमालेत 50 वर्ण होते, पण मूळ वर्णमालेत एकूण संख्या किती होती? 48. तर आधुनिक वर्णमालेत 52. बघा लक्षात ठेवा. संस्कृत वर्णमालेत 50 होते, मूळ संस्कृत वर्णमालेत 50. तर मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या 48 होती, तर आधुनिक वर्णमालेत ती 52 आहे. ऋ आणि लू या स्वरांचा 14 कडीत समावेश होत नाही, लक्षात ठेवा.